नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया, उपघटक 13 संख्यांचे विभाजक व विभाज्य, विभाज्यतेच्या कसोट्या. स्वाध्याय 13.3 प्रश्न पहिला. 162, 131, 890, 772, 245 या संख्यांमधील किती संख्यांना 2 ने निःशेष भाग जात नाही? विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विभाज्यतेच्या कसोट्यांचा जर अभ्यास केलेला असेल तर आपण हा प्रश्न लगेच सोडवू शकतो. 2 ने विभाज्यतेची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो. आता आपण या प्रश्नाचा जर विचार केला तर 162च्या एकक स्थानी 2 आहे, म्हणून 162ला 2 ने निश्चित भाग जाईल. त्यानंतर 890च्या एकक स्थानी 0 आहे, म्हणून 890ला सुद्धा 2 ने निःशेष भाग जाईल. त्यानंतर 772च्या एकक स्थानी 2 आहे, 772ला सुद्धा 2 ने निःशेष भाग जाईल. मित्रांनो, 131 आणि 245 या दोन संख्यांच्या एकक स्थानी 131च्या एकक स्थानी 1 आणि 245च्या एकक स्थानी 5 या दोन संख्यांना 2 ने निःशेष भाग जाणार नाही. मग किती संख्यांना भाग जात नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2. प्रश्न दुसरा. 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? मित्रांनो, पर्यायांचा आपल्याला वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 नुसार 3 आणि या ठिकाणी आहे 4. पण आता चौकट आणि त्रिकोणाच्या जागी, चौकटीच्या जागी आपल्याला मित्रांनो घ्यायचे आहेत पर्याय क्रमांक 1 नुसार 3 आणि त्रिकोणाच्या जागी 2. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 नुसार 3 या ठिकाणी 4. चौकोनाच्या जागी आता आपण घेणार आहोत 3 आणि त्रिकोणाच्या जागी 4. पर्याय क्रमांक 3 नुसार 3, 4. पुन्हा आपण चौकोनाच्या जागी घेतोय 2 आणि त्रिकोणाच्या जागी घेतोय 3. पर्याय क्रमांक 4 नुसार 3, 4. चौकोनाच्या जागी आपण 5 घेतोय आणि त्रिकोणाच्या जागी 1 घेतोय. मित्रांनो, 6 ने विभाज्यतेची कसोटी आहे ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो. आता या चारही पर्यायांचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा एकच असा आहे की जी समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. मग ज्या समसंख्येतील सर्व अंकांची बेरीज. आता बाकीचे पर्याय या ठिकाणी 6 ने विभाज्यतेच्या कसोटीला लागू होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे आपलं उत्तर नाहीच आहे. तर मग पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जातो. आता 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 2 12 म्हणजे संख्येतील सर्व अंकांची बेरीज झाली 12. 12ला 3 ने निःशेष भाग जातो, म्हणून या 3342 या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3. पुढीलपैकी 4 व 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान संख्या कोणती? मित्रांनो, या ठिकाणी मी पर्याय लिहून घेतो. 15-20, पर्याय क्रमांक 2 15-21, पर्याय क्रमांक 3 15-24 आणि पर्याय क्रमांक 4 15-36. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 ने विभाज्यतेची कसोटी आणि 6 ने विभाज्यतेची कसोटी. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपला प्रश्न पुन्हा समजून घ्या. 4 व 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान संख्या कोणती? मित्रांनो, कोणत्या संख्येला 4 ने आणि 6 ने निःशेष भाग जातो? आता 4ची कसोटी काय आहे बघा. या ठिकाणी 4ची कसोटी आहे संख्येच्या दशक आणि एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने निःशेष भाग गेला तर त्या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो. आता दशक आणि एकक मिळून 20 अंक तयार होतो. 4 ने 20ला भाग जातो, 4 पंचे 20, म्हणून या पूर्ण संख्येला 4 ने निःशेष भाग जाणार. त्यानंतर 6ची कसोटी काय आहे? ज्या समसंख्येतील बघा समसंख्या आहे, ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जातो.
आता 5 आणि 2 7 आणि 1 8. मित्रांनो 8ने या ठिकाणी 8 बेरीज झालेली आहे. 3ने 8ला भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी 6ने विभाज्यतेची कसोटी लागू होत नाही. 4ची कसोटी लागू होती पण 6ची कसोटी लागू होत नाही. पर्याय क्रमांक आपण 2 जर बघितला तर पुन्हा 4ची कसोटी. मित्रांनो 4ची कसोटी आहे दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निश्चेष भाग जातो. आता दशक आणि एकक मिळून संख्या तयार आहे 21. 21ला 4ने निश्चेष भाग जात नाही, म्हणून या पूर्ण संख्येला भाग जाणार नाही, म्हणून हा पर्याय आपला चुकतो. 6ची कसोटी तपासून बघण्याची आवश्यकता नाही. पुन्हा आता पर्याय क्रमांक 3. मित्रांनो दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निश्चेष भाग जातो. मित्रांनो दशक आणि एकक मिळून 24 संख्या तयार आहे. मग आता 24ला 4ने निश्चेष भाग जातो. 4 सख 24, म्हणून या पूर्ण संख्येला 4ने भाग जाईल, म्हणजे या ठिकाणी 4ने जातो. आता 6ने जातो का? 6ची कसोटी आहे ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला 6ने निश्चेष भाग जातो. आता या समसंख्या आहे, ही बरोबर आहे, समसंख्या आहे. त्यानंतर सर्व अंकांच्या बेरजेला आता 3ने निश्चेष भाग गेला पाहिजे. 5 आणि 1 6 7 8, 8 आणि 4 12. मित्रांनो 12 या संख्येला 3ने निश्चेष भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला 6ने निश्चेष भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3ला 4ने पण निश्चेष भाग जातो आणि 6ने पण निश्चेष भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा 4 व 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी संख्या आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं या ठिकाणी येणार नाही, कारण की उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आपण पर्याय क्रमांक 4 सुद्धा बघूयात. 4ची कसोटी 4 9 36, 4ने भाग जातो. 6ने जातो का? तर या ठिकाणी आपण बघूया. ज्या समसंख्येतील सर्व अंकांची बेरीज ही समसंख्या आहे. आता सर्व अंकांची बेरीज 6 आणि 3 9, 9 आणि 5 14 आणि 1 15. मित्रांनो 3 या संख्येनं म्हणजे 3ने 15ला भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे या संख्येला 6ने पण निश्चेष भाग जातो. आता उत्तर आपला पर्याय क्रमांक 3 पण आलं आणि 4 पण आलं, पण आपला प्रश्न असा आहे की विभाज्य असणारी लहानात लहान संख्या. आता 1524 आणि 1536 मध्ये लहान कोणती संख्या आहे? 1524 आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण की पर्याय क्रमांक 3ला पण जातो आणि पर्याय क्रमांक 4ला पण जातो. आपण आपल्याला लहान संख्या हवी आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4. 7 स्टार 4 8 या संख्येला 3 व 4ने निश्चेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? मित्रांनो पुन्हा आपण पर्यायाचा आधार घेणार आहे 7. त्यानंतर स्टारच्या जागी मी मोकळी जागा ठेवतो 4 आणि 8. आता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी 1 घेतला, मग 5, मग संख्या तयार झाली 7548. आता आपल्याला कसोटी लावायची आहे 3ने विभाज्यतेची कसोटी आणि 4ने विभाज्यतेची कसोटी. आता 3ने विभाज्यतेची कसोटी आहे सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निश्चेष भाग जातो. आता 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 18 19 20 आणि 4 24. सर्व अंकांची बेरीज झाली 24. मग 3ने 24ला भाग जातो. 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24. म्हणजे या ठिकाणी 3 या संख्येनं 7548ला पूर्ण भाग जातो. आता 4ने जाईल का? 4ने विभाज्यतेची कसोटी आहे दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला. दशक आणि एकक मिळून 48 संख्या तयार झाली. आता 48ला 4ने निश्चेष भाग जातो का? तर जातो. 12 चौक 48, म्हणजे या पूर्ण संख्येला 4ने निश्चेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. स्टारच्या जागी जर आपण 5 अंक ठेवला तर त्या संख्येला 3 व 4ने निश्चेष भाग जातो. प्रश्न नंबर 5. 31 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकात. मित्रांनो 31 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक 31च आहे. 30 या संख्येचा सर्वात लहान विभाजक. आता 30 या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1. कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असतो आणि सर्वात लहान विभाजक 1 असतो. 30 या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज. आता 31 मध्ये आपल्याला 1 मिळवायचा, किती झाले? 32. मग मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज म्हणजे 32च्या विभाजकांची बेरीज. मित्रांनो 32ला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो किंवा 32चे अवयव आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. 32ला 1ने जाईल, 2ने जाईल, त्यानंतर 4ने जातो, 8ने जातो, त्यानंतर 16ने जाईल,
आणि त्यानंतर 32ने जाईल. मित्रांनो, यांची करायची आहे आपल्याला बेरीज. हे झाले सगळे 32चे विभाजक किंवा 32चे अवयव. आता 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 8 15, 15 आणि 16, 15 2 30 आणि 1 31, 31 आणि 31 62 आणि 1 63. मित्रांनो, या ठिकाणी बेरीज 63 झाली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 63. प्रश्न नंबर 6. 2, 4 व 6 हे अंक एकदा वापरून 4ने निःशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्यातील फरक किती? मित्रांनो, 2, 4, 6 या अंकांचा वापर करून आपल्याला 4ने निःशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक शोधायचा आहे. तर आपण सुरुवातीला मोठी संख्या तयार करूया. आपल्याला अंकांचा वापर करायचा आहे 2, 4 आणि 6. आता मोठी संख्या तयार करायची म्हटलं तर सर्वात मोठा अंक अगोदर लिहावा लागतो, नंतर त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान. आता संख्या तयार झालेली आहे मित्रांनो 642. पण आता 642ला 4ने निःशेष भाग जातो का? 4ची कसोटी आहे दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निःशेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निःशेष भाग जातो. आता दशक आणि एकक मिळून 42 संख्या तयार झाली. मग 42ला 4ने निःशेष भाग जात नाही. मग आपल्याला अंकांची आदलाबदल करून बघावी लागेल. तर मित्रांनो, आता 4च्या ऐवजी 2 घेतले आणि 2च्या ऐवजी 4 घेतले. आता 24 झाले. 24ला 4ने निःशेष भाग जातो. त्यानंतर आता आपण लहान संख्या तयार करूया. या अंकांचा वापर करून 2, 4, 6चा वापर करून लहान संख्या तयार होईल 2, 4 आणि 6 म्हणजे 246. पण आता 246ला 4ने निःशेष भाग जातो का? तर मित्रांनो, 4ने निःशेष भाग जात नाही, कारण की दशक आणि एकक मिळून 46 आहे. 46 जर म्हटलं तर 4 10 40 आणि 4 44 आणि 4 48 म्हणजे भाग जात नाही. पुन्हा अंकांची आदलाबदल करूयात आपण. 2 या ठिकाणी 4च्या ऐवजी घेतले 6 आणि 6च्या ऐवजी घेतले 4 झाले 64. आता 64ला जातो का? तर या ठिकाणी भागाकार जर आपण केला तर 4 1 4. बघा या ठिकाणी 64 भागिले जर केलं तर 4 1 4, बाकी उरली 2, वरून घेतले 4, 4 सख 24. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण भाग गेला म्हणजे या संख्येला 264ला 4ने भाग जातो. बघा आता 2, 4, 6 हे अंक वापरून 4ने निःशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक. आता लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या आपण तयार केली. यांचा फरक शोधायचा आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 624 वजा 264. 4तनं 4 गेले 0. त्यानंतर या ठिकाणी झाले 12. 12तनं 6 गेले 6 आणि 5तनं 2 गेले 3. मित्रांनो, उत्तर आलं 360. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7. एका टोपलीत काही पेरू आहेत. त्या पेरूंचे 2-2चे 3-3चे किंवा 5-5चे असे वाटे करायचे आहेत की टोपलीत एकही पेरू शिल्लक राहणार नाही. तर त्या टोपलीत कमीत कमी किती पेरू असावेत? मित्रांनो, यासाठी आपल्याला बघा, एका टोपलीत काही पेरू आहेत. 2-2चे 3-3चे आणि 5-5चे असे वाटे करायचे आहेत की एकही पेरू टोपलीत शिल्लक राहणार नाही. तर त्या टोपलीत किती कमीत कमी पेरू असावेत? तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो 2, 3 आणि 5 यांचे विभाजक लिहावे लागतील किंवा यांच्या पटीतल्या 2, 3 आणि 5ने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहाव्या लागतील. आणि लहानात लहान कोणती संख्या येते म्हणजे ते उत्तर मित्रांनो आपलं असू शकतं. तर आपण या ठिकाणी बघूयात. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20, त्यानंतर 22, त्यानंतर 24 26 28. मित्रांनो, आपलं उत्तर पर्यायामध्ये जर बघितलं तर 30पर्यंतच या ठिकाणी आपलं उत्तर आहे. म्हणून मी 30पर्यंतचे 30पर्यंत विभाज्य संख्या लिहून घेतोय. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर 2, 3 आणि 5चे आपण 2, 3 आणि 5ने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहिलेल्या आहेत. तर त्यामध्ये लहानात लहान सामायिक संख्या आपल्याला कोणती सापडते आहे? तर 30.
आपल्या पर्यायाचा जर या ठिकाणी विचार केला तर कॉमन संख्या आपल्याला भेटते आहे ती म्हणजे 30. आपल्या पर्यायामध्ये आहे आणि हे जे आपण या ठिकाणी विभाज्य संख्या शोधल्या त्यामध्ये 30 ही या ठिकाणी कॉमन संख्या आहे. तर मित्रांनो पर्यायामध्ये 30 आपलं उत्तर या ठिकाणी आहे. तर त्या टोपलीत कमीत कमी किती पेरू असावेत मित्रांनो? टोपलीमध्ये कमीत कमी 30 पेरू असावे म्हणजे एकही पेरू शिल्लक राहणार नाही. मित्रांनो आपण या ठिकाणी लहानात लहान सामायिक संख्या शोधलेली आहे. तीनही ठिकाणी लहानात लहान सामायिक संख्या कोणती आहे तर ती 30 आहे. मग 30 पेरू जर टोपलीत असतील आणि 2-2, 3-3 आणि 5-5चे जर वाटे केले तर टोपलीत एकही पेरू या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. प्रश्न नंबर 8. पुढील पर्यायातील अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो. मित्रांनो आपल्याला 4 पर्यायामध्ये अशी संख्या शोधायची आहे की त्या संख्येने त्याच संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार असेल. आता आपण या ठिकाणी 27चे सर्व विभाजक जर या ठिकाणी शोधले तर मित्रांनो 27ला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो किंवा 27चे अवयव कोणते आहेत? 1 आहे, 3 आहे, त्यानंतर 9 आहे आणि 27 आहे. मित्रांनो यांचा जर या ठिकाणी आपण गुणाकार केला म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 9 गुणिले 27 किती येतोय? तर 1 गुणिले 3 3 3 त्रिक या ठिकाणी 1 गुणिले 3 3 3 9 27 आणि 27 गुणिले 27 करूया मित्रांनो. 27 गुणिले 27 साती साती 49 हातचे आले 4 7 दुणे 14 आणि 4 या ठिकाणी 18 दशकाचा 0 बे साती 14 हातचा आला 1 बेदुने 4 आणि 1 5 9 9 8 आणि 4 12 5 आणि 2 7 उत्तर आलं 729. मित्रांनो 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आलेला आहे 729 आणि 27ला जर गुणलं तर मित्रांनो उत्तर तेच येतं 729 म्हणून ती संख्या आहे पर्याय क्रमांक 2 27. मित्रांनो पर्यायातील अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार म्हणजे 27ला 27ने गुणल्यावर येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. बरोबर आहे 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आला 729 आणि 27नं 27ला गुणलं तरी पण येणारा गुणाकार हा 729च आहे म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27. प्रश्न नंबर 9. पुढीलपैकी कोणती संख्या 2 3 4 5 9 10 या सर्व संख्यांनी विभाज्य आहे? मित्रांनो पर्यायातील कोणत्या संख्येला या दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातो तर या ठिकाणी आपण मित्रांनो पर्यायांचा विचार करूया. पर्याय क्रमांक 1 10 20 पर्याय क्रमांक 2 10 40 पर्याय क्रमांक 3 10 80 पर्याय क्रमांक 4 13 80. आता या ठिकाणी कसोटी लावायची आहे आपल्याला 2ची कसोटी 3ची कसोटी 4ची कसोटी 5ची कसोटी 9ची आणि 10ची. या ठिकाणी सुद्धा 2 3 4 5 9 आणि 10 पुन्हा 2ची कसोटी 3ची कसोटी 4ची कसोटी 5 9ची कसोटी आणि 10ची 2 3 4 5 9 आणि 10. मित्रांनो बघूयात आता कोणत्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातोय. तर आता 1020 आता 2ची कसोटी आपल्याला बघायची. संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो. तर आता मित्रांनो पर्यायांचा जर विचार केला तर सगळ्या संख्यांना 2ने निश्चेष भाग जातो कारण की सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी काय आहे 0 आहे. आता 3ची कसोटी काय आहे तर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निश्चेष भाग जातो. आता याची बेरीज झाली 3 2 1 आणि 2 3 म्हणजे या ठिकाणी 1020ला 3ने निश्चेष भाग जातो. आता 4 आणि 1 5 झाले मग 5ला 3ने निश्चेष भाग जातो का नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी संपला. म्हणजे 1040ला 3ने निश्चेष भाग जात नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या उत्तरातून आता कट झालेला आहे. आता आपण या ठिकाणी कशाचा विचार करणार फक्त 1चा 3चा आणि 4चा. आता या ठिकाणी पुन्हा 1080
1080ला 3ने निशेष भाग जातो का? 8 आणि 1 9, 9ला 3ने निशेष भाग जातो म्हणजे 1080ला 3ने निशेष भाग जाणार. त्यानंतर आता पर्याय क्रमांक 4, 8 आणि 3 9 10 11 आणि 1 12 या ठिकाणी 3ने निशेष भाग जातो. आता पर्याय क्रमांक मित्रांनो 4चा विचार करायचा आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 4चा नाही तर या ठिकाणी 4च्या कसोटीचा. 4ची कसोटी आहे दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. आता इथं 20 आहे, दशक आणि एकक मिळून 20 संख्या तयार झाली, 4ने निशेष भाग जाईल. आता पर्याय क्रमांक 2चा विषय घेणार नाही आपण. त्यानंतर 80ला सुद्धा 4ने निशेष भाग जातो, 80ला या ठिकाणी 4ने निशेष भाग जातो. आता 5ने या ठिकाणी कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जाईल तर मित्रांनो 5ने पर्याय क्रमांक 1ला जाईल. 5ची कसोटी आहे एकक स्थानी 0 आणि 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. म्हणजे 1020ला 5ने निशेष भाग जाईल, 1080ला 5ने निशेष भाग जाईल आणि 1380ला सुद्धा 5ने निशेष भाग जातो. आता आपल्याला 9ची कसोटी बघायची आहे. तर 9च्या कसोटीनुसार सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जातो का? तर मित्रांनो 1 आणि 3 मिळून 3 झाले, तर 3ला 9ने निशेष भाग जाणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 सुद्धा आपला कट झाला. बघा संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती झाली? 3. आता 3ला 9ने निशेष भाग जातो का? तर भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 सुद्धा आपला कट झाला. आता पुढे 3 आणि 4मध्ये बघूयात आपण. 8 आणि 1 9 म्हणजे या ठिकाणी भाग जाईल. आता पुन्हा 8 आणि 4 12 आणि 1, 8 आणि 3 11 आणि 1 12. मित्रांनो 12ला 9ने निशेष भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा कट झाला. मग आता पर्याय क्रमांक 3च राहिला आहे. आता पर्याय क्रमांक 3मध्ये फक्त एक शेवटची कसोटी बघायची राहिली आपली 10ची. 10ची कसोटी काय आहे? संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असा आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3नुसार 1080 या संख्येला 2ने 3ने 4ने 5ने 9ने आणि 10ने निशेष भाग जातो. किंवा या सगळ्या संख्या 1080 ही संख्या 2 3 4 5 9 आणि 10ने विभाज्य आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. 37ने विभाज्य असणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? मित्रांनो 37ने विभाज्य म्हणजे थोडक्यात 37च्या पटीतील 37च्या पाढ्यातील विभाज्य असणारी संख्या चढत्या क्रमाने लावल्यावर 6व्या स्थानावर कोणती येईल? मित्रांनो 37ने विभाज्य असणारी म्हणजे थोडक्यात 37ने भाग जाणारी पहिली संख्या आहे 37. 37च्या पटीतली पहिली संख्या 37. आता 37 आपण मिळवत जाणार. दुसरी संख्या आहे 74. 37मध्ये 37 मिळवले 74 झाले. पुन्हा 37 मिळवले 111 झाले. पुन्हा 37 मिळवले 148 झाले. पुन्हा 37 मिळवले 185 झाले. पुन्हा 37 मिळवले 222. पुन्हा 37 मिळवले 259. मित्रांनो 37ने विभाज्य असणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर. आता पहिल्या स्थानावर आहे 37, दुसऱ्या स्थानावर 74, तिसऱ्या स्थानावर, चौथ्या स्थानावर, 5व्या स्थानावर आणि 6व्या स्थानावर येते 222 ही संख्या. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 222. प्रश्न नंबर 11. 1,43,865 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? मित्रांनो 1,43,865 या संख्येला कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? पुन्हा पर्यायांचा विचार करावा लागेल. पर्याय क्रमांक 1नुसार 3, 4 आणि 8. पर्याय क्रमांक 2नुसार 5, 2 आणि 9. पर्याय क्रमांक 3नुसार 2, 3 आणि 5 आणि पर्याय क्रमांक 4नुसार 3, 5 आणि 9. मित्रांनो आता पर्याय क्रमांक 1नुसार 3ची कसोटी, त्यानंतर 8 आणि 4 आणि नंतर 8ची. आता 3ची कसोटी सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज 1 आणि 4 5, 5 आणि 3 8 आणि 8 16, 16 आणि 6 22 आणि 5 27. मित्रांनो सर्व अंकांची या ठिकाणी बेरीज झाली 27. 27 या संख्येला 3ने निशेष भाग जातो, म्हणून या संख्येला 3ने निशेष भाग जाणार. आता 2 नंबरची कसोटी आहे 48. मग आता 48ची या ठिकाणी 4ची कसोटी काय आहे? 4ची कसोटी काय आहे? दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या. दशक आणि एकक मिळून काय तयार झाले?
तर 65 ही संख्या तयार झाली. आता 65 या संख्येला 4ने निश्चय भाग जातो का, तर या ठिकाणी 65 जर आपण घेतले आणि 4ने भाग बघितला, 4 1 4, बाकी उरली 2, वरून घेतले 5. मित्रांनो 25 या ठिकाणी आहेत. 25ला 4ने निश्चय भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आता आपल्या उत्तरामध्ये येणार नाही. कारण की 1,43,865ला 4ने निश्चय भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या उत्तरातून आता संपला. आपण पर्याय क्रमांक 2कडे गेलो तर पर्याय क्रमांक 2नुसार पहिली 5ची कसोटी आहे. 5च्या कसोटीनुसार संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने निश्चय भाग जातो. एकक स्थानी 5 आहे, म्हणून 1,43,865ला 5ने निश्चय भाग जाणार. आता 2ने भाग जाईल का, तर 2ची कसोटी आहे मित्रांनो. संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने निश्चय भाग जातो. संख्येच्या एकक स्थानी 5 संख्या आहे, विषम आहे, म्हणून या ठिकाणी 2ने निश्चय भाग जाणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक आता 2 सुद्धा आपल्या उत्तरात येणार नाही. पर्याय क्रमांक 3नुसार मित्रांनो 2ने या ठिकाणी भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा येत नाही. आणि 5ने भाग जाईल, 3ने पण या ठिकाणी भाग जातो, पण 2ने भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4नुसार मित्रांनो या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 27 येते, म्हणून 3ने निश्चय भाग जातो. संख्येचे एकक स्थानी 5 आहे, म्हणून या ठिकाणी 5ने भाग जातो. आणि संख्येतील सर्व अंकांची बेरीज 27 आहे. 27ला 9ने निश्चय भाग जातो, कारण की 9ची कसोटी काय आहे, संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने निश्चय भाग गेला, अंकांची बेरीज आहे 27, 27ला 9ने भाग जातो, 9 त्रिक 27, म्हणून या पूर्ण संख्येला 9ने निश्चय भाग जाणार. म्हणजे मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 3, 5 आणि 9ने 1,43,865ला निश्चेष भाग जातो, पूर्ण भाग जातो. प्रश्न नंबर 12. 5, 6, 7, 8, 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला 8ने निश्चेष भाग जाईल. मित्रांनो 5, 6, 7, 8, 9 या ठिकाणी या अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायची म्हटलं तर मोठा अंक अगोदर लिहावा लागतो, नंतर लहान लहान अंक लिहावे लागतात. या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार होते 98,765. पण मित्रांनो पर्यायांचा जर विचार केला तर 98,000ने सुरुवात होणारी एकही संख्या दिसत नाही आहे. ठीक आहे, आपण सरळ या ठिकाणी काय करणार, मग पर्यायांचा वापर करणार. कोणत्या संख्येला, ठीक आहे असं गृहीत धरू आपण या तयार झालेल्या संख्या मोठ्यात मोठ्या आहेत. यातली एक संख्या कोणती तरी आहे जी मोठ्यात मोठी आहे आणि जिला 8ने निश्चेष भाग जातो, म्हणजे फक्त आपल्याला 8ची कसोटी या ठिकाणी तपासून बघावी लागणार. 8ची कसोटी काय आहे, तर मित्रांनो शतक, दशक आणि एकक, शतक, दशक, एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने निश्चय भाग गेला तर त्या संख्येला 8ने निश्चय भाग जातो. आता पर्याय क्रमांक आपण 1चा विचार करणार. पर्याय क्रमांक 1नुसार मित्रांनो शेवटचे 3 अंक आहेत, पर्याय क्रमांक 1नुसार शेवटची 3 अंक आहेत 856. आता 856ला 8ने निश्चेष भाग जातो का, 8 1 8, बाकी उरली 0, वरून या ठिकाणी मित्रांनो 5 घेतले, शून्याचा भाग दिला, पुन्हा 6 घेतले, 8 45, 8 48, 8 7 56. मित्रांनो पर्याय क्रमांक 1ला 8ने निश्चेष भाग जातो. आता पर्याय क्रमांक आपण 2 बघूयात. आपल्याला मोठ्यात मोठी संख्या हवी आहे ना, कारण की पर्याय क्रमांक 1 79,000ने सुरुवात होतो. आता पर्याय क्रमांक 2 3 4 यामध्ये मोठी संख्या असू शकते, म्हणून आपल्याला सगळ्या पर्यायांचा विचार करावा लागणार. पुन्हा 8ची कसोटी शतक, दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या अंकाला जर 8ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला 8ने निश्चेष भाग जातो. शतक, दशक, एकक मिळून 6 5 8 म्हणजे 658 ही संख्या तयार होते, याला 8ने निश्चेष भाग जातो का, तर 8 5 8 8 7 56, 8 8 64, बाकी उरली 1, वरून घेतले 8. मित्रांनो आता 8ने 18ला भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय 2 आता आपला या ठिकाणी उत्तरातून संपलेला आहे. नंतर आता आपण पर्याय क्रमांक 3चा विचार करूयात. मित्रांनो पर्याय क्रमांक 3नुसार शेवटचे 3 अंक आहेत 586. मित्रांनो 586ला 8ने निश्चेष भाग जातो का, 8 8 8 45, 8 48, 8 7 56, 58मधून 56 गेले, बाकी उरली 2, वरून घेतले 6, झाले 26. आता 8ने 26ला भाग जातो का, 8 त्रिक 24. मित्रांनो भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा येत नाही. आता आपण पर्याय क्रमांक 4चा विचार करणार. या ठिकाणी मी
या बाजूला लिहितोय मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 नुसार शेवटचे 3 अंक आहेत. 8ची कसोटी आहे शतक, दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला. शतक, दशक, एकक मिळून तयार होणारे अंक आहेत 500, 856. शतक, दशक, एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने निश्चेष भाग केला तर त्या संख्येला 8ने निश्चेष भाग जातो मित्रांनो. 8 1 8 आणि या ठिकाणी पुन्हा शून्याचा भाग जाईल आणि 8 8 45, 8 48, 8 7 56 मित्रांनो पूर्ण भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. 97,856 या संख्येला जातो आणि पर्याय क्रमांक 1ला सुद्धा जातो. पण आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हा लहान आहे. मग मोठ्यात मोठी संख्या आहे 97,856ला 8ने निश्चेष भाग जातो. प्रश्न नंबर 13. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? मित्रांनो 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असतो आणि 27चा सर्वात लहान विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. 27च्या सर्वात लहान विभाजक मिळवला असता म्हणजे 39च्या मोठ्या विभाजकामध्ये 27चा लहान विभाजक मिळवला तर या ठिकाणी 40 ही संख्या तयार झाली. मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज. मिळणारी संख्या आहे 40 आणि 40चे विभाजक. आता 40ला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो मित्रांनो? 1ने जाईल, 2ने जाईल, 4ने जाईल, 5ने जाईल, 8ने जाईल, 10ने जातो, 20ने जातो आणि 40ने जातो. मित्रांनो यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 8 20 आणि 10 30 40 50, 50 आणि 40 या ठिकाणी मित्रांनो उत्तर येतं आहे 90. या पद्धतीनं मित्रांनो उत्तर 90 आलं आहे. पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 13.3 कंप्लीट झालेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.